आर्थरायटिसबद्दलचं निदान आपण कसं करू शकतो किंवा आपल्या केएलईस डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटलमध्ये यासाठी काय ट्रीटमेंट ॲडव्हान्स अवेलेबल आहे? हे डायग्नोस करायला काही ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजीची गरज नसते. तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर हे जी लक्षणं आहेत आणि लक्षणं समजल्यानंतर म्हणजे हिस्ट्रीमध्येच आपण द मेन थिंग इज हिस्ट्री, त्याच्यातूनच आपला 80-90% आपले निदान होत असतं आणि त्याचं कन्फर्मेशन आपण एक्झामिनेशन करून म्हणजे पेशंटला तपासून बघितल्यानंतर आणि सिम्पल इन्व्हेस्टिगेशन हा एक्सरे, बेसिक एक्सरेवर हे निदान होत असतं की गुडघा, समजा गुडघा घेतला आपण तर कितपत झिजलाय, किती झिजलाय, हे सगळं आणि आर्थरायटिस कुठल्या किती प्रमाणात आहे ते आपण एक्सरे करून डायग्नोस. तर कुठल्याही म्हणजे मोठ्या हॉस्पिटलमध्ये पण नाही, पण आपण साध्या क्लिनिकमध्ये पण याचं निदान करू शकतो. आता पुढची जी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, सीटी स्कॅन किंवा MRI, ती आपण साधारणतः म्हणजे ऑपरेशन प्लॅन करायचं झालं किंवा कधी कधी आपल्याला निदान अचूक होत नाही त्यावेळी आपण वापरतो. पण 90च्या वरती आपण हिस्ट्री, एक्झामिनेशन आणि एक्सरे वर हे निदान करू शकतो. मग समजा की एखादे गुडघेदुखीचं जर आपण ट्रीटमेंट घेतलं तर मग एकदा ट्रीटमेंट घेतल्यानंतर ते परत परत होण्याचे चान्सेस असतात की एकदा घेतलं की बरं होऊन जातं? नाही, ह्याला आपण साधारणतः ह्या आर्थरायटिस जो आहे तो क्रॉनिक डिसीजमध्ये मोडतो. म्हणजे ते ह्याच्यात ॲक्यूट आहेत ते म्हणजे जे एकदा होऊन बरे होणारे आहेत ते वेगळे आजार आहेत. पण हा जो आता ऑस्टिओआर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस, तर हे क्रॉनिक आजार आहेत म्हणजे लॉंग स्टँडिंग ते म्हणजे औषधांसोबतच राहायला हवं. राहावं लागतं साधारणतः. औषध आमचं साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रुग्णाला आपण त्याला काय झालंय ह्याच्याबद्दल माहिती दिली, त्याला समजलं की बाबा काही हे असाध्य नाही आहे, असं आपल्याला काही रोग जडलेला नाही आहे, वयानुसार झालेली झीज आहे, तर तो आधी 50% बरा होईल. म्हणजे त्याला समजलं की हे असं म्हणजे माझ्या वयानुसार हे झालेलं आहे किंवा संधिवात झालेला आहे त्यामुळे असं झालं आहे, तर त्याला समजावून सांगणं की त्याला काय झालं, त्याला आपण काउन्सिलिंग की ह्या काउन्सिलिंगमुळे त्याची बरीचशी मानसिकता शांत होते आणि त्याला समजतं की हा काय. सेकंड पार्ट इज द ॲक्च्युअल ट्रीटमेंट. त्याच्यात आता पेशंटला कितपत सिम्पटम्स आहेत, कितपत त्यांना त्रास होतोय, त्यावर आमचं आणि एक्सरेनुसार कितपत झीज आहे. एकदम सुरुवातीचं असेल तर थोडं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करून म्हणजे धावपळ जरा कमी करणं. मग फिजिओथेरपी सगळ्यात महत्त्वाचं. आम्ही एक जे उपकरण आमच्याकडे आहे ज्याला काहीही लागत नाही, म्हणजे पेशंटला व्यायाम करायला शिकवणं, आजूबाजूचे स्नायू बळकट करणं, ज्यामुळे सांध्यावर किंवा हाडावर ताण कमी होतो. तर ते व्यायाम केल्यामुळं, कारण लोकांना गोळ्या घेऊन बरे व्हायचे त्यांना खूप म्हणजे सगळ्यांची दृष्टी तशी असते की काहीतरी गोळ्या द्या, पटकन बरं व्हायला पाहिजे. पण हा पटकन बरा होण्याचा आजार नाही आहे. त्याच्यात मुख्य म्हणजे व्यायाम करणं, संतुलित आहार आणि त्याच्याबरोबर योग्य प्रकारच्या गोळ्या. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये आम्ही कार्टलेज प्रोटेक्टिव्ह एजंट्स म्हणून आहेत. म्हणजे ही जी कार्टलेज आहे, जो मी सुरुवातीलाच म्हटलं की थर आहे जो, तर त्याला प्रोटेक्ट करण्यासाठी काही डायटरी सप्लिमेंट्स आहेत. मग गरज असेल तसे लाईट पेन किलर्स वगैरे देणं. तर हे सुरुवातीच्या स्टेजमध्ये ह्या सगळ्या आपण हा ट्रीटमेंट करू शकतो. मग ह्याच्यात समजा त्याला बरं वाटत नसेल, मग तर पुढच्या स्टेजमध्ये काही इंजेक्शन्स असतात किंवा स्मॉल सर्जरीज, आर्थ्रोस्कोपिक वॉशआउट वगैरे, जे दुर्बिणी जॉईंटमध्ये घालून जर आपण वॉशआउट केलं, क्लीन केलं, तर ह्या पुढच्या स्टेजमध्ये जरा आराम मिळू शकतो. पण जर खूप ॲडव्हान्स स्टेजमध्ये असेल तर त्याला ऑपरेशन हा एकच पर्याय ठरतो. असं तर ॲडव्हान्स स्टेजमध्ये ज्यावेळी हे सगळे पर्याय आपले औषधं आणि फिजिओथेरपी ह्याचा काहीच उपयोग होत नाही, तर त्यावेळी आपण ऑपरेशन हा एक पर्याय सुचवतो. आणि ऑपरेशन ज्याला आपण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणतो, तर हा आता चांगला एस्टॅब्लिश्ड पर्याय आहे, ज्याच्यात साधारणतः 95-98% सक्सेस आहे. म्हणजे ह्याच्यात मुख्य म्हणजे पेशंटची दुख पूर्णपणे बरी होते. सांधा जर वाकडा झालेला असेल, बाग आलेली असेल, तर तो पूर्ण सरळ होतो.
आणि पेशंट लगेच दुसऱ्या दिवशी चालू शकतो हळूहळू. सुरुवातीला काही सपोर्ट घेऊन आणि नंतर साधारण एक काही दिवसात किंवा काही आठवड्यात आपल्या पूर्ववत कामाला लागू शकतो. तर आजच्या ज्या आमच्याकडे अवेलेबल सगळ्या सोयी टेक्निकल आमचे जे ॲडव्हान्सेस आहेत, म्हणजे चांगला ॲनस्थेशिया, ऑपरेशन ते स्वच्छ ऑपरेशन, क्लीन हॅपा एअर फिल्टर्स म्हणून असतात, एअर फिल्टर. तर त्यामुळे जी ह्या टेक्निक्समुळे सगळे इन्फेक्शन रेट्स वगैरे खूप कमी झालेलं आहे आणि सक्सेस रेट पण चांगला आहे आणि पेशंट आपल्या पूर्ववत कामात परत जाऊ शकतो. सो हा ऑपरेशनचा एक खूप फायदा आहे. म्हणजे नी रिप्लेसमेंट केल्यानंतर अगदी आपण नॉर्मल लोकांसाठी नॉर्मल राहू शकतो. नॉर्मल नाही, नॉर्मल हा देवानं दिलेला आहे. नॉर्मल नाही, ह्याच्यात जी पेन म्हणजे दुःख असते ती जाईल पूर्णपणे. कारण आम्ही जे आपण बाय बर्थ जे आपल्याला जे मिळालेलं आहे तसं तर आम्ही करू शकत नाही. आम्ही व्हॉट वी आर पुटिंग इज अन आर्टिफिशियल जॉईंट. पण खूपच नॉर्मलच्या आपण जवळ जाऊ शकतो. अच्छा. व्हेरी क्लोज टू बिंग नॉर्मल असं. मग त्याच्यासाठी पण म्हणजे एकदा ते ऑपरेशन झाल्यानंतर परत फॉलोअपची गरज असते की चालतं? हां, असं म्हणजे आता आज ऑपरेशन झालं की साधारण एक 3-4 दिवस पेशंट हॉस्पिटलमध्ये राहतो. एकदा तो आपले सगळे स्वतः टॉयलेट बाथरूममध्ये जाऊ शकला, पायऱ्या चढू शकला की आम्ही त्यांना घरी पाठवतो. मग परत 8 दिवसांनी स्टिचेस काढायला परत बोलवतो आणि मग साधारण एक 15 दिवस, महिन्यानंतर आणखीन 1-2 फॉलोअप असतात आणि मग 3 मंथ्स 6 मंथ्स परत यायची गरज नसते. त्यांनी आपल्या ज्या चालणं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चालणं, ते चालत राहणं, हळूहळू त्यांचं वॉकिंग डिस्टन्स वाढवत राहणं, हळूहळू जसे ते चालत राहतात तशी ऑपरेशनची हळूहळू दुःख कमी होऊन त्यांना ॲक्च्युअल रिप्लेसमेंटचा फायदा वाढत जातो जसे दिवस जातात तसे. आणि प्रत्येकाच्या पेन टॉलरन्सनुसार साधारण 2, 3, 6 महिन्यात पेशंट्स पूर्ववत आपल्या कामाला लागतात. मग ट्रीटमेंटचा तर भाग झाला, म्हणजे अगदी जर पुढच्या स्टेपला गेलेला असेल तो नी पेन तर आपण रिप्लेसमेंटबद्दल सांगितलं. मग ह्या सगळ्या गोष्टी होऊ नयेत म्हणून आपण काही काळजी घेऊ शकतो का? काळजी, स्पेसिफिक काळजी आणि जनरल काळजी. जनरल आपण थोडं जे बोललो आधी की नियमित व्यायाम करणं, आणि हा व्यायाम म्हणजे काही ज्यावेळी आपल्याला आर्थरायटिस होतं त्यावेळी व्यायाम नाही आहे. हा व्यायाम आपल्या जसं आपण जेवतो रोज तो त्या तसेच आपल्या अंगवळणी असलं पाहिजे, आपल्या दैनंदिनीचा तो एक भाग असला पाहिजे. कमीत ते 45 मिनटं 1 तास व्यायाम करणं. आणि इट हॅज बीन प्रूव्हन बियॉन्ड डाऊट की यू कॅन इम्प्रूव्ह युअर हेल्थ, म्हणजे बोथ इन टर्म्स ऑफ सर्वायवल, की आपण चांगलं निरोगी राहू शकतो आणि आपली लाईफस्पॅन पण वाढू शकते. एक्सरसाइज इज द ओनली पिल विच इट इज द ओनली लॉंगेविटी पिल म्हणतो आम्ही त्याला, की आणि निरोगी राहण्याचा हा एक सगळ्यात चांगला मार्ग आहे. आणि प्रत्येकानं आपापल्या शैलीत, म्हणजे दैनंदिन शैलीत जसं काय बसेल तसा व्यायाम करावा. म्हणजे मला वेळ असेल तर मी जिमला जाऊ शकतो, कोणी पोहायला जाऊ शकतात, किंवा तुम्ही कुठल्या तरी म्हणजे मोठ्या बिल्डिंगमध्ये असाल तर तुम्ही पायऱ्यावर खालती करू शकतात जसं, किंवा तुम्हाला डान्सची आवड असेल तर तुम्ही डान्स करू शकता. म्हणजे अमुकच करायला पाहिजे असं नाही, पण आहे. दुसरं, वजन हा खूप महत्त्वाचा भाग आहे. वेट कंट्रोल करणं आणि व्यवस्थित जर वेट मॅनेजमेंट असेल तर त्याच्यात पण फायदा. वाईट सवयीपासून डेफिनेटली दूर राहणं. आणि औषधं आपण जी घेतो ती योग्य सल्ल्यानंच घ्यावी. कुणीतरी काहीतरी सांगितलं, हे घेतलं की वजन कमी होईल, हे घेतलं की वजन वाढेल, असल्या गोष्टीपासून, कारण त्याच्यात खूप स्टिरॉइड हा एक वी कॉल इट डबल एज स्वॉर्ड. योग्य वेळी जसं सर्जनने नाईफ वापरला तर त्या पेशंट बरा होऊ शकतो, पण तोच आणि कुणी वाईट कामासाठी वापरला तर त्याचा अपाय होऊ शकतो ना. तर सो इट इज समथिंग लाईक द स्टिरॉइड्स योग्य वेळी वापरले तर ते पेशंट
त्या ॲक्यूट ह्याच्यातून बरा होऊ शकतो. पण ती अशी सल्ला न घेता तर तुम्ही महिनोन-महिने घेत राहिलात तर त्याचे फार वाईट परिणाम होऊन हाडं खराब होतात, म्हणजे जॉईंट्स खराब होतात. सो दॅट इज अनदर इम्पॉर्टंट थिंग की औषधं आपण योग्य सल्ल्यानंच घ्यावी. आणि जनरल म्हणजे आता आणखीन काही गोष्टी ह्याच्यात आहेत की व्यवस्थित झोपणं आणि आपलं इमोशनल मॅनेजमेंट, की आपण स्पिरिच्युअल असणं, इमोशनली स्टेबल असणं, हा पण आपल्या आरोग्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. नक्कीच. सो दीज आर द थिंग्स इफ यू लुक ॲट जनरल प्रिव्हेन्शन. तेच. आणि जे ॲथलीट्स असतात त्यांना इंजुरी होण्याचं, सो दॅट इज अ पार्ट ऑफ जनरल इंजुरी प्रिव्हेन्शन. तर त्यांनी व्यवस्थित वॉर्मअप करणं, व्यवस्थित स्ट्रेचिंग करणं काही ॲक्टिव्हिटीच्या आधी, तर त्यामुळे हे सगळे आपण इंजुरीज प्रिव्हेंट करू शकतो. आर्थरायटिसबद्दल आपण बोलतोय आणि आर्थरायटिस म्हणजे नेमकं काय ते आपण जाणून घेतलं, कशामुळं होतं हेही जाणून घेतलं. शेवटी जाता जाता सर, वर्ल्ड आर्थरायटिस डे निमित्त आपण आपल्या लिस्नरना काय मेसेज हा मी जो सांगितला आहे तोच परत सांगेन की हॉस्पिटलमध्ये येण्याचं टाळा, डॉक्टरांपासून दूर राहा. आणि त्याचा एकमेव इज एक्सरसाइज, डाएट अँड अवॉइड ऑल द बॅड हॅबिट्स. ಧ್ವನಿ ಧ್ವನಿ ಇದು ನಮ್ಮ ಧ್ವನಿ ಕೇಳಿ ಕನಸು ನನಸದ ವೇಣು